बांधवांसाठी सतत झटणारे, त्यांच्या न्याय हक्कासाठी अहोरात्र झटत असलेले, वादळातही ठामपणे पाय रोवून आपल्या ध्येयाशी इमान राखणारे, अनेक अडचणींना तोंड देऊन संघटना टिकवून ठेवण्याचे काम आणि मजबूत करण्याचे काम जर कोण करत असतील तर ते आपले अनिल राणे. या भव्य दिव्य अशा कार्यक्रमाची एक हाती धुरा सांभाळणारे महाराष्ट्र राज्य महामंडळाचे विभागीय सचिव आमचे जिल्हाध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे. सर्वांना सर्वप्रथम नमस्कार. आणि कालच आपला मराठी नववर्ष प्रारंभ झालेला आहे, तेव्हा सर्वांना गुढीपाडव्यानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सोनसुरा गाव म्हटलं की जिल्हावासियांच्या अंतःकरणामध्ये एकच शब्द घोळावतो, तो म्हणजे सोनसुऱ्याची लाल माती. आणि या लाल मातीमध्ये जन्म घेतलेले सद्गुरू बालदत्तनाथ महाराज यांच्या पुण्यक्षेत्रावर आज आमच्या सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचा, जिल्ह्यातील शिक्षकेतर बांधवाचाच नव्हे तर मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर बांधवांचा हा संघटनेच्या वतीने भव्य मेळावा आयोजित केलेला आहे. या भव्य मेळाव्यानिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले या क्षेत्राचे क्षेत्राधिकारी शिवचैतन्य आजोबा, महाराष्ट्र राज्याचे विधान परिषद आमदार की ज्यांनी आमदार झाल्यानंतर विधान परिषदेमध्ये पहिली जर बाजू प्रखरपणे मांडली असेल तर ती शिक्षक आणि शिक्षकेतरांची तारांकित प्रश्न घेऊन मांडलेली आहे, ते आमचे आदरणीय रमेशदादा पाटील. ज्या माझ्या सहकार्याने शिक्षणापासून तर वकील होईपर्यंत, वकील झाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयामध्ये फक्त आणि फक्त शिक्षक आणि शिक्षकेतरांचे प्रश्न सतत मांडत असणारे, सतत धडपड करणारे कोकण विभागाचे हे धडाडीचं नेतृत्व म्हणजे ॲडव्होकेट चेतनदादा पाटील. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा, अर्चना फाउंडेशनच्या अध्यक्षा सौभाग्यवती अर्चनाताई घारे मॅडम, रेडी गावच्या माजी उपसरपंच, सामाजिक कार्यकर्त्या सौभाग्यवती गायत्री सातोस्कर मॅडम, आमच्या संघटनेचे जिल्हा सचिव श्रीयुत गजानन नानचे सर, उपाध्यक्ष सुहास देसाई, जिल्हा पतसंस्थेचे संचालक श्रीयुत अजय शिंदे सर, अध्यापक संघाचे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण पावसकर सर, शिक्षक परिषदेचे जिल्हा सचिव श्रीयुत तहसीलदार सर, या संस्थेचे अध्यक्ष श्रीयुत अनंत मगर सर, ज्या संकल्पनेतून आजोबांनी गोरगरीब जनतेसाठी एक इथं रुग्णालय सुरू केलेलं आहे, त्या रुग्णालयाच्या डॉक्टर 61 चिपकर मॅडम, मराठा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष माडगुट सर, आणि ज्या एका थोर महात्म्याच्या आणि ऋषितुल्य व्यक्तीच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या सहकार्याने, आशीर्वादाने, मार्गदर्शनाने आमचा कार्यक्रम होतो आणि आमच्या संघटनेला जे सहकार्य करतात ते आमचे ऋषितुल्य काका मांजरेकर सर आणि आपण सर्व उपस्थित असलेले जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेला माझा शिक्षकेतर बांधव, शिक्षक, मुख्याध्यापक, प्रयोगशाळा सहाय्यक, परिचर, ग्रंथपाल आणि इतर माझे शिक्षकेतर प्रेमी बांधवांनो, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मी हक्कानेच नाही गर्वाने सांगू इच्छितो, सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक, अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटना ही जिल्ह्यामध्ये शिक्षकेतरांची एकमेव नोंदणीकृत संघटना आहे. ही एकमेव नोंदणीकृत संघटना असताना गेल्या वर्षी 17 जानेवारी 2021 रोजी आमची नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली
आणि त्या कार्यकारिणीमध्ये माझ्यावर आमच्या जिल्ह्यातील सर्व शिक्षकेतर बांधवांनी विश्वास ठेवून अध्यक्ष केलं. आमच्या नांचे सरांना जिल्हा सचिव केलं. गावडे मॅडम सुरुवातीपासून उपाध्यक्ष होत्याच. सुहास देसाईंना उपाध्यक्ष केलं आणि तेव्हापासून आम्ही आजोबांच्या संकल्पनेतून आणि आशीर्वादाने आमची निवड झाल्यानंतर 27व्या दिवशी मालवणला भव्य दिव्य असा एक आगळा वेगळा शिक्षकेतरांचा मेळावा संपन्न झाला. त्याच्यानंतर बांधवांनो सांगायला हरकत नाही, आम्ही कार्यक्रम घेत असताना नुसतं शिक्षकांचा किंवा शिक्षकेतरांचा विचार करत नाही. आम्ही संकल्पनाच अशी आमच्या संघटनेची नोंदणीकृत संघटना जेव्हा केली तेव्हा सामाजिक क्षेत्रावर सुद्धा भर द्यावा अशी आमची घटनाच आहे. त्या घटनेला अनुसरून जिल्ह्यातील डॉक्टर असतील, सरपंच असतील, पोलीस असतील, शेतकरी असतील, गोरगरीब असतील, चित्रकार असतील, या सर्वांचा आम्ही आजपर्यंत सन्मान करत आलेलो आहोत. त्याच्यानंतर आम्ही 16 ऑगस्ट रोजी पंदूर हायस्कूल येथे एक कार्यक्रम घेतला, मेळावा घेतला. त्याच्यानंतर 5 सप्टेंबरला सिंधुदुर्ग नगरी येथे राज्य सरकारी कर्मचारी पतसंस्थेच्या सभागृहामध्ये शिक्षक दिन साजरा केला आणि तिथं सुद्धा आम्ही 50 शिक्षकांचा आणि शिक्षकेतर बांधवांचा गौरव केला. त्याच्यानंतर 9 ऑक्टोबर रोजी नवरात्र उत्सवानिमित्त जिल्ह्यातील कर्तृत्ववान महिला ज्या आहेत अशा 50 कर्तृत्ववान महिलांना नवदुर्गा सन्मान म्हणून कळसुलकर हायस्कूल सावंतवाडी येथे त्यांना गौरवलेला आहे. आमच्या संघटनेच्या माध्यमातून यावर्षी एसटी महामंडळाचा संप चालू आहे. एसटी कर्मचारी आपल्या न्याय हक्कासाठी भांडत असताना एसटी सेवा बंद आहे हे आपल्यालाच नाही संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. तेव्हा व्हॉट्सअपच्या माध्यमातून मेसेज यायचा की गोरगरीब मुलांना किंवा विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत जाण्यासाठी काय अडचण येत असेल तर संघटनांनी आर्थिक मदत करावी. आम्ही जिल्ह्यातील 16 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 1000 रुपयाप्रमाणे 16 विद्यार्थ्यांना 16,000 रुपये देऊन त्यांना रिक्षाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. एवढंच नाही बांधवांनो, आमच्या संघटनेच्या माध्यमातून लवकरच एक आरोग्य शिबिर सुद्धा जिल्हास्तरीय आरोग्य शिबिर संघटनेच्या वतीनं घेण्यात येणार आहे. भविष्यात तेवढ्यावरच आम्ही थांबणार नाही तर विद्यार्थ्यांसाठी आमच्या जिल्ह्यामध्ये UPSC MPSC संदर्भात कुठेही मार्गदर्शन केलं जात नाही. आजोबांनी आणि त्या दिवशी आम्हाला काल चेतनदादा पाटील यांनी सुद्धा असं सांगितलं की जिल्ह्यात जर UPSC MPSC संदर्भात जर तुम्हाला काही मार्गदर्शन शिबिर आयोजित करायचे असतील तर माझं तुम्हाला पूर्णपणे सहकार्य आहे, तुम्ही घ्या. तेव्हा आम्ही विद्यार्थ्यांसाठी सुद्धा असे विविध प्रकारचे शिबिर आयोजित करणार आहोत. त्याचबरोबर चालू वर्षामध्ये जून ते जुलैच्या दरम्यान आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे कर्तृत्ववान खरोखर ज्या शेतकरी बांधवांनी खरोखर चांगल्या जमिनीमध्ये चांगलं उत्पन्न घेतलं अशांची सुद्धा आम्ही यादी काढत आहोत, अशांची नावं जमा करत आहोत. अशा शेतकरी बांधवांचा सुद्धा एक शेतकरी सन्मान मेळावा आयोजित करणार आहोत. आज मला खरोखर सांगायला आनंद वाटतोय की सोनसुरे सारख्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून हा जो जनसागर आला हे माझ्या संघटनेवर असलेलं हे तुमचं प्रेम आहे असं मी जाहीर तुम्हाला सांगू इच्छितो. बांधवांनो, उशीर झालेला आहे. मनोगत मोठं लांबवण्यापेक्षा मी थोडक्यात आणि एक महत्वाची सूचना देऊ इच्छितो. पहिल्यांदा दिलगिरी सुद्धा व्यक्त करतो की कार्यक्रमाला उशीर झालेला आहे. बांधवांनो, सांगायचं असंच, आजच्या ठिकाणी सुद्धा आज आपण जिल्ह्यातील सगळ्यात जास्त कर्तृत्ववान शिक्षकेतर कर्मचारी असतील, शिक्षक असतील, मुख्याध्यापक असतील आणि इतर क्षेत्रातील बांधवांचा सुद्धा सन्मान ठेवलेला आहे. त्यांनी तो सन्मान स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी माझे ज्येष्ठ पत्रकार बांधव अनिल निकारगे साहेब आहेत, त्यांचं स्वागत आमच्या गजानन नांचे सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करून मी इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिक्षकेतर.